श्री गणेशाय नमः. जय 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 जगतपालका, जगतपते वैकुंठ नायका, जगत सुजका, यदुकुळ टिळका, भक्त सखा तू होशी. निखिल जीवन निर्विकारा, विवेक रत्न वैरागरा, शुद्ध सत्व गुण गंभीरा, रुक्मिणी वरदा दीनबंधू. हे कुपार नवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा, मागल्या दया अनाथनाथा, जन्म चौरंगीचा करुला परित्याचे कथन राहिले जिथे ग्रंथी लेखन, आता करी जग जीवन, पुढे वैखरी बसन करी गत्याध्यायी सापत्न मात, लुटली तिथे काम सरिता, पर कृष्णागर प्राज्ञिक सुता, बळेची निवे पाचरण करुणी जनिनीचा धिक्कारू, सदना गेला होता कुशांगरू, येरी काही सखी जीवा पारू, पाचरी होती की तिने सांगून सकून प्राण घाताशी झाली उदित होती उदित, परती सखी प्रज्ञावंत, देत मसलं तर तीसी म्हणे बाय हो भोजावंती, ईश्वर करणी प्रारब्ध गती, देशाचे देशेपुरती घडून येईल घेऊ नको, परंतु ते सांगे हित काही, तैसे करी धरून जीवी, नको कष्ट मानो आपल्या देही, शेणी आता शेणी केल्या पूर्ण, राविले पार देऊन आल्या शिविले तुझे सदन, परितू उठू नको की, मग तो राव पुसे तू सोंग दावी शोका कुळाते, रुजन करून वधे प्रायते, प्राणरहित होय मी आता काय ठेवून प्राण, झाले नाही अब्रू रक्षण, ऐसे बोलता रावचन, पुढे तुझशी पुसता वधे की प्रांजळवंत, कृष्णागर तुमचा सुत, कामुक होऊन मम सदनात, स्पर्शावया धावला परी येत्रे करुणी, बडे दिदला मागे लोटुने, ऐसे होता अनुचित प्राण, कैसा ठेवू महाराजा, ऐशा परी आराधून, युक्ती क्रोध उपजी राय चित्ती, क्रोध झाला राय रणपती, कले मुला सोडील गे, मग तो कदा ना म्हणे सुत, तो रे करेली प्राण रहित, मग तो सदनी भरित, सुख लाभा देशिविका, अंगी विषतोरूचा कोंब, चांग कडून टाकलेले मार्ग, मग त्या विषयाची शेरी लाग, कुठून येईल ट्रेनीने, आधी वेच टेचल्या उरगमुख, मग कैसे मिळव विषय दुःख, कटकी धरल्या वृक्षिक, वेदने दे मिळणं, किंवन्नी असता धुमक्कार, वरी सांडावे लगबगे नीर, मग धाव सदनापरी घेता नाही जने, तरी किशांगाराचा वसवसा, तो हृदय मिरवे सोबळा फासा, तरी रायाची सांगून यायची आलेशा, सुख सरिता लोटी, तरी त्या उदकाची आधी वळण, सुख दुःख सरिते बांधावे बंधन बांधल्या सजीवपण, सुखे पुढे मिरविका, आईसे सांगून युवती, गेली आपल्या सदनाप्रती, एरिके भुजवंती, कनक मंचिकी पोडली, तेजुने अन्नोदक स्नान, कैसे शृंगार कुंकुमलेन, सो उपचाराते तेजुन सर्व उपचाराते तेजुन विनमुको तई पोहली, तो एरिकडे शशांगर, पारधी खेळवणे काननभर, चिंताब्धीचे फोडीने लहर, सदना तदा जात असे, नाना गजरे यंत्रस्थित, चंबू अब्धीचे लोटित, क्षेत्रपात्री पूर्णभरत, चंबुतोय तेव्हा, यावरी रावतो पूर्ण ज्ञानी, संचार करी आपल्या सदनी, दृष्टीसमोर न देखता राणी, परिचारके विचारित असे, म्हणे कोठे आहे भुजावंती, सन्मुख का न आली पारधी परती,
आजीच करुणी चित्ती लिंबलोना नातळती ते राये बोलती परिचारका हे महाराजा सद्विवेका आजी राणी कोण दुखावली कळेना तिने करून शयनपाठी विजल्या येऊन कष्टी होता शब्द कर्णपुटी सद्नामाजी संचरला तो ती म्हणजे की भुजवंती राय देखून या बोली उक्ती आणि का हो कवनार्थी शयन केले जीव लगे परी तई उत्तरा न देती परी तई उत्तरा न देती काहीच न बोले रायाप्रती जीवनानु नेत्रपात्री आशुडाळी ढळा ते पण रावदाळ चित्ती दाटल्यामुळे केवळ म्हणजे की बैसे उतावळे हृदय धरी कांते ते आशुधारा नेत्रपात्री रावपुसे सोय हसते चुंबन घेऊन लालनी ती अंकावरी बैसुते अंकी बैसून स्वदारा रत्न हेम जडाव्या करी यज्ञ राव कोणी हटक प्रयत्न अर्थारत्न जोडीत असे म्हणे सखे सुखसरिते कुटुनी भेदिले गडोळ चित्ते दुःखगणाचा वर्ष हमीत कोणे केला तो सांग मी राव माहीचा भूप मी बोलणार दर्प सर्प आयशा व्याघराजा करून लोप दिले माप दुःखाचे तरी मी कवन पुरुष नारी तू ते अन्य झाली बारे तरी माते बोलणे वैकरी निमित्त मात्र दावी का आगे सहज दिवटा होत दावीनं त्यात अर्कस होत या बोलायची भ्रांत मानू नको जीव लगे आगे प्रिय तू माते असशी कोण गांजली उद्देशी हरिबाळा ते जंबू कलेशी दुःख धरी मिळवणं आगे मशकाच्या पाळा दडके उत्तरे गिरीची कडा ती राम रक्षे भूतवडा रक्षिण्या बैसे तसे तेवे तू माझी पट्टाने कोण घालू शके काचणी नामदर्शी प्रांजळपणे उर्वी न ठेवी ताय ते ऐसे ऐकता रावचन हृदय तो संतोषली अर्थार्थी सगळं म्हणे महाराजा तवनंदन भ्रष्टबुद्धी व्यापले आपण गेल्या परदेशी एकांत पाऊल मुद्देशी इथे येऊन या समरलेशी हस्त माझा धरला पर दिनदेवंते कामे उडता झाला असतं म्हणे चलावे एकांतात सुखसंवाद भोगाव्या मग या पाहुण्या क्रमिक वृत्ती हात असून निर्णय घेतला अग्निक होती भयार्थ मानणे आपली चित्ती सदना माझी पावले पळता कोण झाली स्थिती उलटून पडले मैवरती परिम्या धरून त्याची शक्ती आड का वाढ पै केले मग तो छल बलवतोही न होणे पाय आपले सदन तस्मद आता आपला प्राण ठेवीत नाही महाराजा बलतेस या गरळाते घेऊन या करीन पानमुक्त परिधैर्य धरवरले तुम्हा करता तुमचा मुखेंदू पाहावा मधु वाटले पारदिशे कानन अतितीव्र कर्कशे बायनं त्यात तुम्ही जिवंतपणे कैसे यायला वाटले ऐसे दुसरीचं संचार होता हृदयात म्हणे महाराज येथपर्यंत प्रांधी रक्षिले आता याची बोलाच पाठी मी चकोरदेही चंचुपोटी तो अनन्ये दूचे जीवन शेवटी अनन्ये दूचे जीवन शेवटी लक्ष्मी तुष्ट झाले असे ऐसे बोधाभोजाने परम क्रोधावर अनुपती परिक्रोध नव्हे क्षिती वडवा नळची पेटला वडवा नळ तरी कैसा शिका मिरवी अंबरलेशा सूतरत्ना लागी कैसा ग्रासू पाहे दर्शनात मग त्याचा जीवन सदना बाहेर आरक्त नीती भोवता पाहे म्हणे कोणी तरी ते आहे पुढे या माझ्या तो ते भृत्य धावते ती भृत्य नव्हे ती कृतांत दिसती वरुणी ती स्वतः त्यातील लोटी तसे म्हणे भृत्य हा तो हो याची पावली जाऊन या ममसुताची करा होळी हात बंधन हस्तवेली खंडण्या टाकाव्या
आईसे बोले रूपात दूत धावती वाता कृत सदन वेडून मृत्यू महिनेलेसे परिते सेवक ज्ञान खानी पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराजा मृत्यूभवनी कुशांगरू पैनिरा राव करू दे तया पात म्हणे हस्तपादा दे करा खंडित पुन्हा येऊन सांगत धाव धाव रायते तरी रायाचा क्रोधा कोपानळ कदा न होय शीतळ पुन्हा पाहुणे दूत मिळ त्याची आज्ञा दे परिते बुत्ती देशित म्हणती हा स्वामी राजसुत यासी वदिता काय अनर्थ कैसा होईल कळेना ऐसा संदेह भयस्थित पुन्हा जाती राज्यांगणात परितोरा अति संतप्त तिची आज्ञा देवे मग ते दूत निष्ठुरपणे चौरगी आणि ती कनक कोदणी त्याला गे बैसुनी कार्यावरती होई उठले शुद्ध चराटे बांधून हसते तदाज्ञित कृष्णांगराते म्हणती बंध सिद्ध केले असते खंड विखंड कराव्या पण कृष्णागरचा वाटण्याला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला मग चुंगार मेळा विलय गावे धावती एरिकडे राजंगणी मिळाले थोर प्राज्ञी परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहुणे बोलवू न शक्ती कदाचित तरी वृत्तीचा क्रोधानं लोक बोलाचे समुद्रजळ प्राशिने भेने उतावळे धाव मागा घेत असे एरीकडे चावड्याशी कनक चौरगी राजसुताची धुती बैसुनी हस्तपादही योधीचे झाले छेदाव्या शस्त्र करून नग्न चोरीत एक घायल केला असतं तैसे झाले चरण व्यक्त भग्न होऊन या पडिले एकची आकांत वर्तला तेथे कोणी कोणाना विचारते तेथे जेथे पाहुणे सकळ सग्रामाते भयभीते संपूर्ण उपरी योजना पदे निघोती तीक्ष्णधारा शस्य हानती ती घायशी ती पदकमळे पडिले मग रुद्राचा वडवडाट मै लोटला परपो लोट जीवती कुंकुम मळवट तेवी धारा शोभली तो जावतो कृष्णगर मूर्छिने व्यापून तीव्र कनकासनी चौरंगावर उलथुन्या पडला प्राण होऊन कासावीस मुखावर दाटला फेस उपरी कोरड पडली मुखास श्वेत नयन पै केले मग ते दुःख पाहुणे लोक दुःखाने करती महाशोक हा कृष्णांगरा सारखा माणिक व्यर्थे राये भंगिरे एक मध्ये म्हातारपणे राव चढला आहे प्राज्ञे आयसा पुत्र लावण्य खाणी नष्ट केला पदवीचा तर राजा परमभ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट आता येथे राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना सहज प्रपंचे पावली पडत असे आड पावली राय हृदय क्षमान केली घात कधी तो हा एकुलता एक बाळ त्या पाखिडलेला क्रोधान नळ मग प्रजा न्यायाना कैसा शेतळ धराव राहील हा एक म्हणे राजनीती तैसे यशस्वी गृही दाविला क्रोध संपत्ती धाक पडले प्रजेते एक म्हणे भ्रष्ट कृष्णांगर कुबदी धरली मातेवर तै शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष न लगेची गोपी डक व्याघ्रा असला तरी का मारू नये त्याला तर रायाने धर्म पाळलेला लोक धरला नाही की वृक्षक होता दृष्टी व्यक्त तरी तरी का करू नये प्राणांत दुष्ट आहे की दुसदूषित मारू नये की त्याला ऐसे नानाबर युक्ती तर्कवितर्क जग बोलती अपार मिळाल्याच्या वाटेवरती मिळाला असे लोकांचा त्यात सहज गमन गोरक्ष मच्छिंद्र उभयजण करीत आले चवाट्या करणे तो अपार मेळा देखील सोडून या गर्भाधी पर्वते न्यायभेटीची मच्छिंद्र ते घेऊन जाता गुरुष्ण आले होते त्या टाईम आले पण सहजच आले नगर दीक्षेची कामना फिरली पाता व्यवहार पावली
येऊन तिथे धडकले पर्यापरा मिळ पाहुणे त्यात संचरे गोरवाळ तो कृष्णागृह होऊन या विकळ कनक चोरून पडला मचिनाळे पाचरून दावीत झाले गोरनंद जळचर सुते पाहुणं परम चिठ्ठी जवळलासे परी त्याचा अन्याय काय लोकापाशी पोसो जाय स्थिर होणे हृदय करणी विलवकी बाळाची तो सहज अंतर्दृष्टी करिता ती त्या समधी त्याची माता आणि कृष्णांगाराशी वर्ता अवतार दक्ष आढळला आयसे शोधल्या चित्ती मुकुरुदे दाटले तपो गबसती म्हणे अहो हे ग्रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकात परी तो हाय मूर्खराय चित्ती योजिता नये न्याय बाळावर तिने घाय कोपशस्त्री योजिला तरी आयची बुद्धिभ्रष्ट विषयलोभी अतिवरिष्ठ मही नसावा महाभ्रष्ट महिबा रागळा लागून या कांतीच्या बुद्धिसंगती बाळागी केली आरती तस्माता राव विशेषशक्ती ठेवू नये म्हैसे आईचे चित्ती धरून तेथून उभय निघाल्या मंडळातून गोरक्ष खून निवेदला राहायची सकळ गोरक्ष निवेदत होता तो आपल्या हृदय पाहता पाहुणे म्हणून गुरुनाथा याचे नाव रंगात आणावे कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोली तिने नितांत कृष्णागर हे नाम माहीत नाही म्हणून वदलासे आणि हस्तपादादे सकळ एका चौरंगी झाले सकळ म्हणून चौरंगी गोरबाळ संस्थिती बदलाचे असो गोरक्ष म्हणे म्हणे राजसना जाऊ तुरते मागून घ्यावे चौरंगाते नाथपंथी मिरवाय मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणी व ते दुःख दावून मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवाय गोरक्ष म्हणे हो नव्हे कैसे न्यू आधी चौरंगाचं पूर्णपणे नाथपंथाचं विद्यार्णव करावा मग त्याचे हाती रायास दावावी प्रतापशक्ती आणि त्या रांड्या चामुंडे प्रती ओपणे ते ओपावे तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराज ऐसे गोरक्षकाने अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मूळ वैदा राजसनी प्रविष्ट झाले महाराज पुढे धाडून द्वारक्षक शुद्ध करिले नाव दौदिक हिमचंद्र गोरक्षक तपोनायक भेटीसी ती महाराज राय कोणी असे नाम म्हणे चवळे भावार्थ प्रेम मनात म्हणे योगद्रम वंद्यासी हरिहर तरी मग दैवार नवा सुफळबोध मच्छिंद्र कृपेचा ओळला बेग आयसे लाग बेगे कनकासन सांडिले सम्यक सामर होण्यारूपे दृष्टी देखता म्हणजे ते भाव ठेवून चरणावरती आलिंगत असे शिरवे म्हणे मार्जा अज्ञानभंगा अज्ञान पतिता बोधली गंगा ओळणे धीर पावल्या संगा कुशब्द शापनाशील आयसे म्हणून नमिता झाला गुरुशपती बाळ ठेवून चरणावरती सवेस्थानी आणले बैसुनी कनकासनी षोडोपचारे पूजेला म्हणे उभय जोडण्या पाणी उभा राहिला सन्मुख म्हणे महाराजात योगद्रुमा तुमच्या चरण्या सीमेम प्रेमा दर्शन तिथले भक्ती उमा मम अभक्ता करणे तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जती जेवी ऋतुकाळ द्रुमाप्रती फळे येतील तसे तरी ती उल्हासपणे अर्थ दावा मज कारण ते त्यावरी कामनाक पावन तुष्ट होईल महाराज आईच्या मच्छिंद्र चित्तद्रुमाचे फळ शब्दचातुर्य लापिका रसाळ
चोरंग वेळ निघाले म्हणे महाराज जेव्हा एक काम उद्याला वेदले आम्हा वेदले आम्हा आणि तुमच्यावरील सोडंगे ग्रामा शासनी बळी विलोविला राय तिष्ठत तो कोपाग्न त्याचे हस्तपाते गेले भग्न तरी तो तुमचा अन्याय उत्तम आम्हाला गे ओपावा रावायची ऐकून मात हृदय गलगुनी हसणं म्हणे महाराज योगी समर्थ काय करायला काय त्या करायला नेऊनी म्हणाल करील सेवा भक्ती तरी मग भग्न झाला पदास्ती तरी त्या पंथ गमाया शक्ती काही काही दिसना तुम्ही वावण्या आपल्या स्कंदी वागवाल की कृपानिधी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचाराला की मला यावरही बोले मशनात तो सत्यपणे शक्त की अशक्त तो सत्यपणे शक्त की अशक्त इतके वदकी आमचे अर्थ कास्या तू पासी आयशी बोला म्हणजे अवश्य म्हणे शशांकरप्रती घेऊन जावे आवडत्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा आयसे बोलता धरापाळ उठून आले सकळ परोपकारी अति कणवाळ चौरंगावाशी पातले कनक चौरंगी रुद्रव्यक्त त्याचा उचलेला भूवसुत नेऊन आपल्या शिबिरात हस्तपाद तळविले येथे श्रोते करुणी घेती कल्पना घेती निर्जीवासी सजीव कधी जाती तेनी चौरंगी हस्तपादाप्रती स्नेहकडे का तळविले निर्जीव पुतळा नित्य करीत तेथे मिरवेल गैनात महस्तपादा निमित्त काय शक्य झाले ते तरी कवी म्हणे पुढले कारण होते म्हणून मच्छिने लोकडे द्विमर्दुनी स्नेह तळले पदहस्त तूर्त करून दुःखाचे शमन पुढे पा म्हणती नेमानेम सुधा समान उत्तमत फळद्विरूत यासी आयसे विचार चित्ती तळू लागले पद हस्ती मग तेथे राहून एक रात्री पुढे गमती मार्ग चौरंगी स्कंदी वाहने मार्ग कमी गौरनंदन मग ग्राम पाहुण्या निघून बद्रिकाशी पाडले शीघ्र जाऊन या शिवाल्यात भावे बंदीला उमाकांत उपरीचं ठेवले तेथ कानाला संशय कांडणीचा तेथ पाही तो एक गवर देखल्या मी देखता ही विसवती त्या ठाई गुहा माझारी तो त्या गवर गोमटी पाऊ बोलती प्रताप सोबत म्हणती चौरंगी निश्चय तो तुळवट येथे कसून पावे तरी कैसे ती मग काय करती झाली जती एक शिळा निस्तरण शक्ती गोरणशिळा आणली पण एक गुहागरात उचलून भरल्या जमिनीत असं सजवून तिथं आधार व्यक्त केलंसे ऐसे कृत्य करून देतं पुन्हा परतुनी आले ना तर स्कंदी वाहण्या चरून किती परतुनी गेले त्या ठाई तेव्हा ग्रहद्वारा समीप एक तरू होता विशाल रूप त्याकरी प्रतापदीप सावलीत बैसले परे गोरक्षाशी मच्छर म्हणे भावोद्देशी तो अनुग्रह चोरंगाशी याची ठाई ओपवा ऐसे बोलता मच्छनाचा गोरशोधत असे उत्तरात मम अनुग्रह त्रयाश्रिता लाभ होत असे मार्ग तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन प्रसन्न चित्त देईन अनुग्रह मार्ग ऐसे वरद उक्ती मच्छर म्हणे बरवी देती तर याची डाय चौरंगापती तपाला गी बैस्तापय ऐसे म्हणून गोरक्षाशी पुस झाला चौरंगाची हे बाळ तू पूर्ण तपासी बसतोस की या ठाया यावरही बोले चौरंगीनाथ मी मान्य तुमचे कर्तव्य जे ते ठेवायला राहील तेथं सांगायला करेन तसेचे परी एक मागणी आहे त्याचे तुम्ही जावे कोण्या देशात परिपती माझा हे तर कुर्मदृष्टी राक्षा इतके माती दिले दान सकाळात माझे कल्याण
दिवस माझे स्मरण तो धवळावरील पाळावे. तुम्हाचे होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण. जैसे दृष्टी करून जैसे दृष्टी करून बाळा लागे पोषितचे. ऐसे बोधा चरण उभय झाले तो शुद्ध. मग उचलून या गुहागृहात चोरून घेते ठेवले प्रत्याशी सांगते. बारे ऊर्ध्व करी का दृष्टी प्रती. शिळा सुटक दिसते शेती. पडेल वरती तुझं राया. पडेल वरती तुझं राया. परी आपले प्रसाद करून तू ते देतो एक वरदान. की दृष्टी या जोरून काढू नको कदावे. जे दृष्टी किंचित चुकर होता पडेल अंगावर. मग प्राण सोडून जाईल शरीर. शुनूशील रांगोळी. मग पुढील कार्य साधेपर्यंत सकट राहिले नर देहात. तरी जतन करी शरीरात हित आपले जोडी का. मग एक मंत्र सांगुनी काणी. म्हणे करी याची सदा कोकणी. येणीची सर्व तपा लागुनी प्राप्त होशील पारसा. मग गोरक्ष जाऊन उत्तम फळाते त्यासमोर आणून ठेवित. म्हणे फळच बक्षिणी निश्चित पूर्ण तपाचारी का. आज आणि राय तू ते दृष्टी रक्षावी जीवित निमित्ते. मंत्र जपा तपोर्थे फळे पक्षावी सुदेशी. ऐशी त्रिविधा गोष्टी तू ते सांगितली तरी रक्षी जीवा ते. तो आम्ही लवकरी करुणी तीर्थात ते तुझं पासी येऊ की. ऐसे सांगून चौघीशी बाहेर निघे गोरक्षाशी. शिळा लावणे गृहद्वाराशी बंधन केले दुष्टतर. या उपरांती तपाचार शक्ती. चामुंडा स्मरल्या आपल्या चित्ती. तो त्या स्मरता येऊन शेती गोरक्षला भेटल्या. म्हणती महाराज योगोत्तमा. म्हणती महाराज योगोत्तमा. कामना उदली कोण तुम्हा. त्याची अर्थ सांगून आम्हा स्वार्था लागे मिरुची. एरी मग शुभाने मम प्राण हाय असतानी. तरी त्याच्या शुद्ध लागले नित्य फळे ओपावे. आणाय पर गुप्तार्थ फळे ठेवावे त्या नकळत. शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे ओपावे. आयशे सांगून चामुंडेशी. चालते झाली स्थितवासी. चालता म्हैसी. गिरनार पर्यंत पोचले. एरीकडं चामुंडा सकळ उत्तम आणून देती फळे. शिळा उचलून उतावेळ कानंदा सांडती. काननात सांडती. सांडिता परी कैसरती. गुप्तटी करून जाती. परी चौरंगी महाजती. शिळे भय दाटला. मनात म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण. म्हणून दृष्टी या करणं अखंडित रक्षे. आयशी भावना आणून चित्ती. दृष्टी ठेवी शिळे प्रती. मुखी नाम मंत्रयुक्ती वरादित सर्वदा. परी त्या शिळेचे भय करून खाऊ विसरला फळा कारण. किंचित व्हायची होत्या गमन ते तोची हार करत असे. शिळेवरती सदा दृष्टी. परी ऊर्ध्वमार्गी ओपिला दृष्टी. अंग हलवेना महिपाटी. अर्थ काय चालना. जरी करे चलन वलन. नेणं दृष्टीशी चुकरपण. आलिया शिळा घेईल प्राण. म्हणून न हाले ठायते. फळ जरी चाचपुनी घ्यावी हाती. नेणं तिकडे जाय हो चित्ती. गेल्या इंद्रिय समजती. त्यामागे धावती. मग चित्ती बुद्ध्यांत करणं. ती ऐकी असते ती तिघे जण. फळस्पर्शिता भावे करून. भ्रष्ट होती सर्वस्वे. मंत्ररूपे स्मरणशक्ती. अबुद्ध वरील माझी मती. म्हणून सांडले फळप्राप्ती. योगावून लक्षिताचे. आईची चाचणी करून आटत चाललेले रुधिर प्राण. परी ते रुधिर मांस भक्षण आटत आहे तो सत्य. रुधिर मांसावर भक्षिणी उदक पोहे. उदकमाई करते. शेवटी चित्ताचा हरत. भक्षण करते नित्यशा. चित्ता आटिले सकळ रुधिरे. पैशिरी रुरी असती पंजर. परी उगरी त्वचा त्यावर. गोवस्मी पूर्वीराजे. जोरी शरीर असे प्राण. तोरी असती त्वचा प्राण. प्राण भंगल्या भंग जाण.
स्रोताची माहिती नाडी त्वचा असती चोरून घेऊरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीर आपण मूर्ती त्रासून पळाले सूक्ष्म शरीर आपण भूती त्रासून पळाले मग तो देह काष्टाचा म्हण बोल रहित चलन वलन बोल रहित चलन वलन ही न ऐसे पाहुणे बाळेताने वारुळवरीच रचले मग ती तुक्या दृष्टी हारल्याप्रती मुखी दोन्ही मंत्रशक्ती तुतकेचे उरे मग निश्चित जिकडे तिकडे झाल्याचे आईच्या प्रसंग झाले असे निजे देहाते यावर पुढे स्वार्थे पुढील अध्याय का यावरी पुढील स्वार्थे पुढील अध्याय का ते तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडर स्वतेजपार तुम्हा श्रोत्या शृंगार दुंडितो अर्पित नरहरी वंशी मालू नरहरीचा शरणागत तो हा भक्तिपूर्व ग्रंथ श्रोत्या ते संकल्पिला स्वस्तीची भक्ती सार समस्त काव्य किमयागार सदा पुरुष वायुचतुर एक त्रिशीमाध्याय गोळा 183 श्रीकृष्ण अर्पण शुभ होतो नवनाथ भक्ती सर 31 अध्याय समाप्त.